मार्गशीर्ष महिन्यातील सौंदत्ती इथल्या यात्रेनंतर कोल्हापुरातील जवाहर नगर इथल्या ओढ्यावरील रेणुका देवीच्या अंबिल यात्रा पार पडते। दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत ही अंबिल यात्रा भरते। सौंदत्ती यात्रेवरून आलेले भाविक या मंदिराच्या ठिकाणी येऊन अंबिल यात्रेनंतर आपल्या घरी प्रस्थान करतात। यंदा मात्र अनेक भाविकांची निराशा होण्याची शक्यता आहे, कारण शहरात अनेक ठिकाणी रस्ता, ड्रेनेज आणि पाईपलाईनचं काम सुरू असल्यानं या यात्रेच्या अनेक मार्गात अडथळे निर्माण झालेत। यातीलच एक प्रमुख मार्ग म्हणजे पद्मावती मंदिर ते प्रॅक्टिस क्लब चौक मार्ग। या चौकात 3 ठिकाणचे प्रमुख मार्ग एकत्र येतात। याच मार्गावरून एकूण 4 मानाचे जग आणि शिवाजी पेठेची सासनकाठी मार्गस्थ होत असते। याच चौकात सासनकाठी नाचवली जाते। यावर्षी मात्र या कामामुळे व्यत्यय निर्माण झालाय। पद्मावती मंदिर ते प्रॅक्टिस क्लब चौक हा मार्ग मागील 15 दिवसांपासून पाईपलाईन आणि ड्रेनेजच्या कामासाठी उघडून ठेवलाय। पर्यायी मार्गांचीही अशीच अवस्था आहे। त्यामुळे येत्या शनिवारी 21 तारखेला होणाऱ्या अंबिल यात्रेआधी महानगरपालिकेनं हे काम पूर्ण करून भाविकांसाठी हा मार्ग खुला करावा अशी मागणी होतीये। ओढ्यावरील जत्रेचा दिवस हा दिवसभर यात्रा आणि संध्याकाळी 9 ते 10 नंतर जे मानाचे जग 4 रेणुका मंदिरमधील आहेत कोल्हापूर आणि सासनकाठी शिवाजी पेठेतील असा जो देवाचा जमावा येतो, तो पहिल्यांदा ह्या आपल्या मेन चौकात सुब्रागळी तालमीच्या तर्फे त्यांना चहा अल्पोपहार देऊन त्यांच्या इथले गाण्याचा कार्यक्रम तसेच जी मानाची सासनकाठी आहे ती ह्या चौकात नाचवली जाते। आणि त्यानंतर मेन रस्त्यावरून मंगळवार पेठेतले जाणारं जग, शिवाजी पेठेतले जाणारं जग हे चारीकडं इथून चौकातून जातात। त्यामुळं आम्हाला आमची एकच मागणी आहे की कोल्हापूरवासीय सगळ्यांच्या वतीने की हा रस्ता मुख्य शनिवारी 21 तारखेपर्यंत पूर्ण झाला पाहिजे आणि ह्या यात्रेच्या इतक्या वर्षाची जी परंपरा आहे ती परंपरा खंडित पडू नये याची जबाबदारी कॉर्पोरेशनने घेतली पाहिजे आणि ती 4 दिवसाच्या आत हा रस्ता पूर्ण तयार केला पाहिजे एवढीच आमच्याकडून सगळ्यांच्याकडून मागणी आहे। अंबिल यात्रेसाठी याच मार्गाने जाण्याची शाहूकालीन परंपरा आहे। मात्र महानगरपालिकेच्या या कारभारामुळे या परंपरेत खंड पडतो की काय अशी स्थिती आहे। त्यामुळे महानगरपालिकेनं या रस्त्याचं काम तात्काळ करावं अशी मागणी होतीये। यावेळी उदय पाटील, प्रकाश रांगणेकर, शिवाजी पंडे, बाळशी मंडलिक, अजित माळी, नंदू पाटील, संग्राम सुतार, आकाश पाटील आदी उपस्थित होते।